नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे वांगी भात बनवणार आहे। त्यासाठी मी हा बिर्याणी राईस घेतलाय। त्या वाट्याने 1.5 वाटी घेतले तांदूळ हे, आणि हे 5-6 वांगी घेतलेत मी, चिरून घेतलेत, पाण्यामध्ये ठेवलेत मीठ टाकून काळी पडू नये म्हणून। अर्धी वाटी मटर घेतलाय, 4 चमचे घेतले ते शेंगदाण्याचे कूट भाजून घेतले बारीक करून, 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, कोथिंबीर टाकले, हे भाजून घेतले सगळं साहित्य। आलं लसणाची पेस्ट घेतले 2 चमचे, हे आमचं घरचं तिखट आहे 2 चमचे घेतले, हे लाल तिखट आहे, आणि खोबरं 2 चमचे घेतलेत किसलेलं, त्या भाजून घेतले ते पण, त्यात पण 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात। परत हे तेजपत्ता आहे, स्टार फूल आहे, 2-3 लवंग, 2-3 मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय मोठा। तर आता आपण हे साहित्य बारीक करून घेऊया। खोबरं आणि हे लसूण, तीळ, जिरं आणि कोथिंबीर, हे सगळं बारीक करून घ्या। त्याच्यामध्ये काही जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही, असं मोठं जरा असं बारीक करून घ्यायचं बिन पाण्याचं। आता मी तर बघा, हे मसाला बारीक करून घेतलाय। आता याच्यामध्ये आपण हे लाल तिखट टाकूया आणि हे शेंगदाण्याचं कूट, ते सगळं एकत्र करून घ्यायचं। थोडंसं तेल टाकले त्याच्यामध्ये, आणि चवीनुसार जरासं मीठ, कारण आपण भातामध्ये पण मीठ टाकणार आहे परत। आणि हा सगळा मसाला आता आपण एकत्र करून वांग्यामध्ये भरून घेणार आहे। हा सगळा मसाला एकत्र भरून घ्यायचा व्यवस्थित वांग्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आपली वांगी जराशी शालो फ्राय करून घेऊया त्याच्यामध्ये। थोडीशी भाजून घेऊया, नंतर याच्यामध्ये आपण भात करून घेऊया। आणि हा जो राहिलेला मसाला आहे तो आपण भातामध्ये टाकूया। वांगी काढून घेऊया आपल्याला।
आपली वांगी फ्राय झाले ते. आता आपण वांगी घालून घेऊया त्यामध्ये. आता याच्यामध्ये जरासं आपण थोडंफार तेल टाकूया. आता याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया. थोडंसं फोडणीला जिरं टाकते मी आधी. खडे मसाले टाकून घेऊया. खडे मसाले फ्राय झाले का मग आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. आता वाटाणे टाकून घेऊया. वाटाणे थोडेसे भाजून घेऊया आपण तेलामध्ये. थोडीशी हळद टाकून घेऊया. आता लाल तिखट टाकूया. आणि आपला तो जरा थोडा राहिलेला वांग्यातला भरायला मसाला तो पण टाकून घेऊया याच्यामध्ये. आपले सगळे मसाले एकत्र झाले. मी तांदूळ धुवून घेतले स्वच्छ. आता तांदूळ टाकून घेऊया आपण. आपण तांदूळ एकत्र करून घेतले आणि हे मी 3 वाट्या पाणी गरम करून घेतले. माझे तांदूळ 1.5 वाटे, त्यामुळे मी पाणी 3 वाट्या गरम करून घेतले. भातामध्ये पाणी गरमच टाका तुम्ही. आपण पाणी टाकून घेऊया. आणि चवीनुसार मीठ. भाताला चांगली उकळी येऊ दे. मग आपण नंतर वांगी त्याच्यामध्ये टाकून घेऊया. अशी भातामध्ये वांगी अशी आपण रोवून घ्यायची. ती माझ्याकडून मग अशी जरासं झालं नाही ते. अशी व्यवस्थित रोवून घ्यायची ती आणि ह्याला आपण आता झाकून एक चांगली वाफ घेऊन आणायची. ह्याला त्याच्यावरती मी झाकत्या. ह्याला आपण एक वाफ आणूया.